श्री स्वामी समर्थ. आजच्या अनुभवाचा दिवस आहे दुसरा. तर चला तर मग बघूया आजचा दुसरा अनुभव कोणाचा आहे. तर श्रीपाद जोशी या नावाच्या व्यक्तीने मला मेसेज टाकला, म्हणजे कमेंट केली की ताई माझा पण स्वामींच्या व्हिडिओसोबत अनुभव जोडशाल का. मी हो असे उत्तर देऊन त्यांचा अनुभव मागून घेतला. तर त्यांचा अनुभव असा होता की ते बोलता, मी 1995 साली पहिल्यांदा श्री स्वामी समर्थांचा फोटो बघितला. तर अच्छा हो हे आहे तर श्री स्वामी समर्थ असे त्यांनी त्यांच्या नातेवाईकांच्या घरी भिंतीवर फोटो बघितला. ते म्हणे अख्ख्या आमच्या खानदानात कोणी यांचं केलेलं नव्हतं. तर मी आजपर्यंत तर काहीच करत नव्हतो. 2017 साली माझ्या भावाचा ॲक्सिडेंट झाला. पप्पा गंभीर आजारी झाले आणि आई हे जग सोडून अचानक निघून गेली. सगळी जबाबदारी माझ्यावर पडली. भावाचाही ॲक्सिडेंट झालेला होता, भाऊ कोमात होता आणि पप्पा गंभीर आजारी असल्यामुळे मी कोणाकडे जाऊ, काय करू म्हणून कामावर जाऊ लागलो. ते पण सिमेंट व्हायचं भरकामाचं. तिथे पण श्री स्वामी समर्थांचं खूप केलं जायचं. तर त्यांच्या पण सोबत मी श्री स्वामी समर्थांचं करू लागलो. तर कसं करू लागलो तर त्यांच्यासोबत बरोबर मी श्री स्वामी समर्थ असा मंत्र म्हणू लागला, त्यांचं नारायण स्तोत्र म्हणू लागलो. तर मग मी पण माझी स्वामींपाशी इच्छा व्यक्त केली की जर माझा भाऊ आणि माझे वडील जर स्वामी नीट झाले तर मी अक्कलकोटला नक्की येईल. तर असा चमत्कार झाला की 8 दिवसात त्यांचा भाऊ स्वामींचं नारायण स्तोत्र बोलू लागले. तर ते कोमातून बाहेर आले आणि 15 दिवसात त्यांचे वडील ठणठणीत चालू आणि बोलू खाऊ पण लागले आणि तिघही कामावर जाऊ लागले. आईच्या दुःखातून बाहेर पडलो आम्ही, पण स्वामींचं खूप करू लागलो. मग मीही लग्न केलं, भावानीही लग्न केलं आणि आमचा परिवार आता सुखाने जगतोय. आणि आम्ही स्वामींचं खूप करतो. स्वामींना दर महिन्याला अक्कलकोटला जातो आणि स्वामींचं नारायण स्तोत्र रोज घरात लावतो. जर तुमच्याकडे नारायण स्तोत्र नसेल तर आपल्या चॅनलवरती अपलोड आहे, तुम्ही रोज सकाळी लावू शकता. तो एक मंत्र तुमच्यासाठी खूप गरजेचा आहे. चला तर मग तिसरा अनुभव कोणाचा आहे नक्की कमेंट करून मला सांगा. आणि श्री स्वामी समर्थ असं कमेंट करा, लाईक करा, शेअर करा आणि व्हिडिओ आवडल्यास शेअर करा. श्री स्वामी समर्थ. थँक्यू.